श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. मोहिनी एकादशी 19 मे 2024 रोजी आहे मोहिनी एकादशी. हिंदू धर्मात प्रत्येक दिवसाला विशेष असं महत्त्व आहे. त्यात एकादशी तिथीला अधिक पूजनीय मानलं जातं. या तिथीला भगवान विष्णूंची पूजा केल्याने अनेक शुभ परिणाम देखील मिळतात. तसेच या दिवशी लक्ष्मीची यथायोग्य पूजा करण्याची देखील परंपरा आहे. मोहिनी एकादशी ही वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला येते. ही एकादशी मोहिनी एकादशी म्हणून ओळखली जाते. या दिवशी भगवान विष्णूंनी मोहिनीचा अवतार घेतला असं देखील म्हटलं जातं. या दिवशी व्रत केल्याने अनेक शुभ फळ देखील मिळतं. तसेच सर्व पापांचा नाश देखील होतो. तसेच या दिवशी काही उपाय केल्याने त्याचे त्वरित फळ मिळते. मोहिनी एकादशीच्या दिवशी हा उपाय केल्याने ज्या काही घरातील सर्व अडचणी असतील, दुःख असतील, काही समस्या असतील, संकट असतील ते नक्कीच दूर होतील आणि त्याचबरोबर श्रीहरी विष्णू व माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील मिळणार आहे. त्याविषयी अधिक जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बघा, श्रीहरी विष्णूंना गाय ही अतिशय प्रिय आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला न विसरता गायीला एक वस्तू खाऊ घालायची आहे, ज्यामुळे घरातील सर्व अडचणी दूर होतील आणि श्रीहरी विष्णू व माता लक्ष्मीचा आपल्यावर सदैव कृपा आशीर्वाद राहणार आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की गाय म्हणजेच गोमाता. या गोमातेची आपण जेव्हा सेवा करतो तेव्हा 33 कोटी देवांचे आशीर्वाद आपल्याला मिळत असतात. त्यामुळे या दिवशी या गायीला कोणती वस्तू खाऊ घालायची आहे ते मी या व्हिडिओत सांगणार आहे. बघा, वर्षभरात 24 एकादशी येत असतात. त्यात प्रत्येक एकादशीचं वेगवेगळं असं महत्त्व आहे. एकादशी तिथी ही श्रीहरी विष्णूंना समर्पित अशी आहे. त्यामुळे या दिवशी श्रीहरी विष्णूंची आपण सेवा करतो, पूजा करतो. याचबरोबर बघा, आपण गायीला एक वस्तू देखील या दिवशी खाऊ घालायची आहे. यामुळे श्रीहरी विष्णूंचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. आपल्याला सर्वांना हे माहीत आहे की श्री विष्णूंना गाय ही अतिशय प्रिय आहे. त्यामुळे आपण गायीची सेवा करतो तेव्हा 33 कोटी देवांचं प्रतीक ही गाय असते. त्यामुळे आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतो आणि त्याचबरोबर गायीची सेवा केल्यानं आपल्याला माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद मिळत असतो. बघा, ज्यांच्या घरामध्ये गाय असते ना, त्या घरात कधीच वास्तुदोष राहत नाही, एवढे या गायीला महत्त्व आहे. गायीची केलेली सेवा कधीही वाया जात नाही असं देखील म्हटलं जातं. म्हणूनच या दिवशी आपल्याला जमेल तशी गायीची सेवा करायची आहे. नाहीतर किमान एक वस्तू तरी गायीला खाऊ घालायची आहे. हे तुम्ही कधीही करू शकता, अगदी कोणीही करू शकता. बघा, घरातील स्त्री असेल, पुरुष असेल, कोणी वयोवृद्ध जरी असेल ना, तरी हा उपाय करू शकता. अगदी कोणीही करू शकता आणि तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल दिवसभरात तेव्हा तुम्ही हा उपाय करायचा आहे. गायीला एक वस्तू खाऊ घालायची आहे. तर सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे, मोहिनी एकादशीच्या दिवशी तुम्ही जेव्हा जेवण बनवणार आहात तेव्हा सर्वात आधी तुम्ही घरात जी काही भाकरी किंवा चपाती बनवणार असाल तर जे काही बनवत असाल ते सर्वात पहिली भाकरी किंवा चपाती तुम्हाला गायीसाठी बनवायची आहे. व नंतर जसं की बघा, तुम्ही जर भाकरी बनवणार असाल ना तर पहिली भाकरी ही गायीसाठी बनवायची आहे आणि बनवून झाल्यावर ती भाकरी डिशमध्ये घ्यायची आहे आणि त्या भाकरीला थोडं त्याच्यावर तुम्हाला काय करायचं आहे, भिजलेली चण्याची डाळ त्या भाकरीवर ठेवायची आहे. त्यानंतर त्या भाकरीवर तुम्हाला थोडासा गूळ देखील ठेवायचा आहे आणि थोडंसं साजूक तूप टाकायचं आहे आणि हे सर्व एका प्लेटमध्ये घेऊन तुम्हाला ही प्लेट देवासमोर ठेवून एक देवासमोर दिवा लावायचा आहे आणि देवासमोर बसून तुम्हाला श्रीहरी विष्णूंचं स्मरण करून पूजा करायची आहे.
त्याचबरोबर श्रीहरी विष्णूंना प्रार्थना करायची आहे आणि तुमच्या ज्या काही घरामध्ये ज्या काही आर्थिक चणचण भासत असेल, काही समस्या असतील, त्या सर्व सांगायच्या आहेत. जसं की आलेला पैसा टिकत नाही, सतत संकटं येत असतील, सतत भांडणं, वादविवाद, कलह होत असतील, तर अशा कुठल्याही ज्या काही समस्या आहेत त्या तुम्ही श्रीहरी विष्णूंना सांगायच्या आहेत. आणि नंतर हे काय करायचं आहे बघा, सांगून झाल्यावर हे देखील म्हणायचं आहे की मी आज गोमातेला हे खायला घालत आहे, हा घास खाऊ घालणार आहे, तो तुम्ही गोड मानून घ्या व तुमचा आशीर्वाद माझ्यावर व माझ्या कुटुंबावर सदैव राहू द्या, अशी त्यांना हात जोडून विनंती करायची आहे, प्रार्थना करायची आहे. अगदी मनापासून श्रद्धेने हा उपाय करा, याचे फळ नक्कीच मिळते. यानंतर ही प्लेट उचलून ही भाकरी गाईला खाऊ घालायची आहे. तुमच्याकडं गाय असेल तर ठीक, नसेल तर काहीच हरकत नाही. तुमच्या जवळपास जर कुठे गाय असेल ना, तर तिथे जाऊन तुम्ही हा गाईला घास देऊ शकता. हे करताना गाईला घास देताना तिला सर्वात आधी हळदी कुंकू लावायचं आहे, नंतर गाईला घास खाऊ घालायचा आहे. तसेच लहान मुलांच्या हातून तुम्ही या दिवशी गाईला हिरवा चारा देखील खाऊ घालू शकता. यामुळे तुमची मुलं जर चिडचिडी असतील, हट्टी असतील, रागीट असतील, तुमचं जर ते ऐकत नसतील, तर हे सर्व काही आहे ते याने कमी होण्यास नक्कीच मदत होणार आहे. त्यामुळे गाईच्या त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, गाईच्या समोर हात जोडून श्रीहरी विष्णूंचे स्मरण करून आपल्या सर्व अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे व गाईच्या पाया पडायचा आहे. तुम्ही हे दर एकादशीला केलं तरी चालणार आहे. हा अतिशय असा फळ देणारा हा उपाय आहे. त्याचबरोबर एकादशीचं व्रत हे आपल्या सर्वांना माहीत आहे की या पापापासून मुक्ती देणारं हे व्रत आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.